आज फिर हम महिला पत्रकार रुबीना मुल्ला से मुलाकात के लिए आए हैं। जैसे कि उन्होंने कल बताया था कि धन कचरे का मुद्दा पिछले 7 महीने से उठाया है उन्होंने। आइए जानते हैं उनकी ज़ुबानी। मैं हूँ जावेद खान और आप देख रहे कामगार नेता न्यूज़। मैडम, आपसे सवाल ये है कि आपने पिछले 7 महीने से धन कचरा का मुद्दा उठाया है। आपने वारंवार महानगर पालिका को, शासन प्रशासन में आपने तकरार की है। उसके बावजूद भी अभी भी उनके ऊपर कोई कार्रवाई क्यों नहीं हो रही है? और जो अधिकारी इसमें शामिल है उनके ऊपर कार्रवाई के साथ साथ वो सस्पेंड क्यों नहीं हो रहे? इसके बारे में आप बताइए। नमस्कार, मी युवा शेतीमधून रुबीना मुल्ला. त्याचं कारण असं आहे की म्हणजे प्रत्येकाला आम्ही तक्रारी करतोय, पण त्याच्यामध्ये जे उपायुक्त आहेत, आपल्या वसई विरार महानगरपालिकेमध्ये ज्या उपायुक्त आहेत ते ह्या सगळ्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्यामध्ये जे आरोग्य निरीक्षक आहेत, 2 आरोग्य निरीक्षक मी काल तुम्हाला सांगितलं. थोड्या दिवसानंतर मी त्या दोघांची नावं देखील घेईन, कारण त्यांचे पूर्ण पेपर हे आम्ही माहितीच्या अधिकारामध्ये काढलेले आहेत. तसंच जी ठेक्यावरती जी म्हणजे एक आहे आरोग्य निरीक्षक जी लेडी, तिच्याविषयी आम्ही काल याच्यामध्ये चर्चा केली. म्हणजे तुमच्याबरोबर मी चर्चा केली की ती ठेक्यावर असून देखील आज एवढ्या वर्षापासून ती मुख्यालयामध्ये बसते. काल मला असं कळालं सूत्रानुसार की ती उपायुक्तांच्या बरोबर फिरत असते. म्हणजे तिला पाठिंबा उपायुक्तांचाच आहे. या दोघांना देखील पाठिंबा उपायुक्तांचाच आहे. मैडम, सवाल ये कि 7 महीने से आपने धन कचरा का मुद्दा उठाया हुआ है, ठीक है, अभी भी उन पर कोई कार्रवाई नहीं हुई है। इसमें उपायुक्त का क्या रोल है? याच्यात उपायुक्ताचा हा रोल आहे की जेवढ्या पण आम्ही तक्रारी करतो त्या उपायुक्तापर्यंतच जात आहेत. म्हणजे आणि एकाच उपायुक्ताला 3 मलाईचे डिपार्टमेंट दिले. जसे आस्थापना आहे, घनकचरा आहे, ह्या सगळ्या म्हणजे जे डिपार्टमेंट जे मेन आहेत ते सगळेच्या सगळे म्हणजे एकाच उपायुक्ताकडेच आहे. तसंच आम्ही सूत्रानुसार असंही ऐकलेलं आहे की जे आरोग्य निरीक्षक आहेत त्यांना कामावर लावण्यासाठी या जॉबवरती लावण्यासाठी पैशाची मागणी केली जाते. असं म्हणजे बरेच आमच्याकडे आरोग्य निरीक्षक आहेत. ते सांगतात की आम्ही ज्या पैशाची त्या लोकांनी डिमांड केलेली ते पैसे आम्ही देऊ नाही शकलो, म्हणून आम्ही आरोग्य निरीक्षक म्हणून बनून नाही आले. म्हणजे जे लोकांनी दिलं, ती पूर्तता केली, त्या लोकांनी नोकरीला लावलं. तसंच मी काल एक अशी गोष्ट सांगितली की घनकचऱ्यामध्ये त्या लोकांनी आम्हाला काही माहिती दिलेली आहे. त्याच्यामध्ये घनकचऱ्यामध्ये जे डंपर, टिपर, जे रस्त्यावरती ज्या गाड्या चालतात ते 2017 पासून त्या कोणत्याच गाडीचा म्हणजे फिटनेस वगैरे नाही आहे. तरी देखील आज आम्ही एवढ्या तक्रारी करतोय तरी देखील कोणतीही कारवाई नाही. कारण हे सगळे घनकचऱ्यामध्ये आरोग्य निरीक्षक, उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि घनकचऱ्याचे ठेकेदार इथपर्यंत हा सगळा खेळ चाललेला आहे. आयुक्तांपर्यंत अजूनपर्यंत कोणतीच गोष्ट गेलेलीच नाही आहे. मैडम, आगे का स्टेप आपका क्या रहेगा? आगे म्हणजे आता पुढे मी आता असं करणार आहे की जर मी वारंवार तक्रारी करते, दिल्लीवरून देखील पत्र आलेलं आहे आणि ते लोक कोणतीही कारवाई करत नाही, मग लास्ट स्टेपला आम्ही एकच करणार की आम्ही मुंबई उच्च न्यायालयात जाणार. दोस्तों, ये थी रुबीना मुल्ला, महिला पत्रकार। मोर अपडेट्स के लिए कामगार नेता से जुड़े रहिए।